ताज्या बातम्या पाहण्यासाठी 4K चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील। धन्यवाद। नमस्कार, मी गौरव जागीरदार 4K चॅनलतर्फे बोलत आहे। आज आपण कामोठे येथील सेक्टर 36 मध्ये आपण आज एकदम सकाळी मी इथे आलेलो आहे। माझ्याकडे 4K चॅनल के भरपूर सेक्टर 36 मध्ये आजूबाजूच्या मैदानामध्ये तक्रारी आल्या होत्या की इथे हे मैदान आहे, इथे सकाळी लोक मॉर्निंग वॉकला येतात आणि योगा करायला येतात आणि लहान मुलं खेळायला येतात, परंतु इथे आपण बघू शकतो एवढ्या मोठ्या मैदानामध्ये किती अस्वच्छता आहे, सगळी घाण जमा झालेली आहे आणि लोक इथे योगा करायला येतात। लोकांना सकाळी शुद्ध हवा पाहिजे असते, म्हणून लोक इथे येत असतात। त्यासाठी आपण बघू शकता या मैदानामध्ये सगळी कचरा आणि घाण जमा झालेली आहे आणि हा जो मॉर्निंग वॉकचा रस्ता आहे आपण बघू शकता, ह्याच्यामध्ये बघा किती इथे गवत झालेलं आहे, खूप गवत जमा झालेलं आहे। हे पूर्ण अर्ध्या तरी मॉर्निंग वॉकचं पूर्ण गवत जमा झालं आहे, त्यामुळे लोकांना इथून सकाळी मॉर्निंग वॉक करायला भीती वाटते, कारण की या झाडाझुडपामध्ये काही साप विच्छू या दुसरं काही सरपटणारे प्राणी आले तर नागरिकांच्या जीवाला धोका आहे। मागे गेल्या वर्षी असंच कामोठे स्टेशनजवळ एक अशाच झाडाझुडपातून एका तरुण मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला। तरी प्रशासनाने या गार्डनची त्वरित दखल घ्यावी आणि याचं स्वच्छता अभियान चालू करून हे स्वच्छ करावे, ही विनंती। धन्यवाद। सकाळला मॉर्निंग वॉकला येताना या बगीचामध्ये बरेचसे काही घासफूस आणि आणखी काही जंगली वातावरण पौधे निर्माण झालेले आहेत। त्याच्यामुळे फिरताना यामध्ये छोटे मोठे साप, बिच्छू आणि अधिक वन्यप्राणी जीवांचा समावेश असतो। अनेकदा रस्त्याने जाताना रस्त्यावरून सुद्धा जातात आणि त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आणि विशेषतः लहान मुलाबाळांना फिरताना त्याचा काही घातक परिणाम होण्याची शक्यता असते। तेव्हा मी त्या विशिष्ट अथॉरिटीला एक विनंती करतो की ही लवकरात लवकर येथील साफसफाई होऊन जनतेला एक सुविधा निर्माण होईल अशी व्यवस्था निर्माण करावी। योगेंद्र लक्ष्मण बगाड़े, मी वरिष्ठ लेखाधिकारी, रिटायर्ड भारत संचार निगम लिमिटेड। कितना गंदा है देखो आप लोग, चलने को भी नहीं होता है, बहुत लोग आते हैं, आने के लिए डर भी लगता है, कोई आता नहीं, और गंदा कितना हो गया है। सब लोग यहाँ आते हैं, खाते हैं, पीते हैं, जाते हैं, फेंकते, कचरा बहुत है, मच्छर है, मक्खियाँ बहुत है, ज़रा साफ़ कीजिए। हमने फेसबुक पे भी बताया है कि ज़रा ये साफ़ कीजिए, तो किया नहीं है किसी। वहाँ MLA को भी बताया है, प्रशांत ठाकुर दादा को, दादा ये सब साफ़ कीजिए क्योंकि ये बहुत गंदा है, हम लोग चल नहीं सकते। आधा से अधिक जॉगिंग पार्क घास से भरा हुआ है, वो क्लीन होने की ज़रूरत है। बस चलो। अच्छा, छाया लक्ष्मण शिंदे, इंद्रविहारमध्ये राहते मी, सेक्टर 36 मध्ये। आम्हाला ना इथे योगा करायला खूप त्रास होतो, म्हणजे आम्हाला जागा कमी पडते, महिला मंडळांची संख्या जास्त वाढते आणि चालायला पण सकाळी वॉकिंग करायला प्रॉब्लेम होतो, तो पण आम्हाला सॉल्व केला पाहिजे। इथे आजूबाजूनं सगळं गवत आलेलं आहे, त्याच्यामुळे थोडं योगा करू शकत नाही। आता तरी थोडं बाहेर पडलो कोरोनामुळे आम्ही, आणि थोडंसं आम्हाला भी फ्रेश हवा वगैरे पाहिजे। ही सगळं घाण वाटतं इथं फिरायला, किडे येतात। ठीक आहे, ओके। चंद्रभागा बाबूराव शिंदे, कृष्णा अपार्टमेंट बी विंग 102, सेक्टर 36, प्लॉट नंबर 10, सेक्टर 36। आम्ही इथे रोज योगा करण्यासाठी येत आहे मैदानामध्ये। इथे आजूबाजूला गवत झाडे खूप वाढलेले आहेत, ते काढण्यात न्यावे। साप किडे वगैरे इथे येतात, सापाची भीती वाटते आम्हाला। सकाळी राऊंड मारावं लागतं, योगा करायला बसायला लागतात। कामोठ्यामध्ये एकच गार्डन झालेलं आहे 10 वर्षापासून, एकच। ते इथे मुलांना खेळण्यासाठी सुविधा झाली पाहिजे, घसरगुंड्या वगैरे झोके बांधले पाहिजेत, झोपाळे ठेवले पाहिजेत, घसरगुंड्या झाल्या पाहिजेत, झाडं चांगली लावली पाहिजेत। हेलो, मेरा नाम महेंद्र मंचेकर है।
हम लोग इधर ही रहते हैं, बाजू की सोसाइटी में ही हम लोग यहाँ पे रहते हैं, नज़दीक ही है हम लोग यहाँ पे। डेली मैं यहाँ पे वॉकिंग में आता हूँ, मॉर्निंग में आते हैं 6 बजे मेरे पिताजी आते हैं, मैं भी आता हूँ। तो यहाँ का बहुत एरिया अभी यहाँ जैसे आप देख रहे हो यहाँ पे ये झाड़ियाँ है, बहुत ग्राउंड वगैरह बहुत ऐसा ये हुआ है। तो हम लोग सजेस्ट करेंगे यहाँ पे मतलब लोकल जैसे यहाँ पे कोई बॉडी है कि यहाँ पे सब सारा क्लीन करे और लोगों को यहाँ पे अच्छा सा वॉकिंग करे। यहाँ पे कुछ जैसे कि बॉडी बिल्डिंग के लिए कुछ यहाँ पे इंस्ट्रूमेंट लगाए तो थोड़ा बहुत अच्छा हो जाएगा, मतलब बहुत अच्छा काम करेंगे। तो अभी फ़िलहाल तो बहुत ये हो रहा है, एरिया भी बहुत अच्छा है यहाँ का, बहुत लोकेलिटी बहुत अच्छी है। तो आप सोचो और क्या। थैंक यू।